गव्हाच्या पोत्यांची रांग, व्यापाऱ्यांची गर्दी आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान. अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी घडली एक नवी क्रांतीची सुरुवात. परंतु या बदलामागे काही वर्षांची दुःखद कहाणी दडली आहे. गुरुवारी अमरावतीच्या प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तब्बल 20,000 गव्हाच्या पोत्यांची मोठी आवक झाली. शेतकऱ्यांना मिळालेला भाव होता 3,000 ते 2,500 रुपये प्रति क्विंटल. कधी काळी या बाजार समितीत रात्रभर शेतकऱ्यांचे काटे लागत, थकवा, अंधार, गैरसोयी यामधून शेतकऱ्यांना आपल्या मालाचं मोजमाप करून घ्यावं लागायचं. काही वेळा तर काट्या टाकण्यासाठी व्यापाऱ्यांकडून उशिराचा फायदा घेत सौदेही कमी दरात व्हायचे. मात्र आता सभापती प्रतिभा ठाकरे व संचालक मंडळाच्या निर्णयाने सगळं चित्र बदललंय. सकाळी 9 वाजतापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत सगळे काटे पूर्ण. कास्तकारांना रोख रक्कम तात्काळ दिली जाते. हा निर्णय शेतकऱ्यांच्या न्यायासाठी क्रांतिकारी ठरतोय. पण प्रश्न उरतो, ही चांगली पद्धत याआधी का नव्हती? कोण होते ते लोक जे रात्रभर शेतकऱ्यांना अडकवत होते? काट्यावरून किती काळ सावकारी व दलालांचे जाळं पसरलेलं होतं. गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून जेव्हापासून नवीन सभापती विराजमान झाल्या तेव्हापासून आम्ही काही नियमावली बदल केल्या. मार्केटच्या जे याच्यापूर्वी चालत होता त्यामध्ये प्राथमिकता जर पाहिलं तर पूर्वी हराश हे 10-10:30 11 वाजता चालू होत होतं. तर आम्ही त्यामध्ये बदल केला. सकाळी 9 वाजता हा गव्हाचा हरास करतो आम्ही. त्यानंतर 11 वाजता सोयाबीनचा आणि त्याच्यानंतर 1 ते 1.5-2च्या दरम्यान चना आणि तूर असं आम्ही ते ठरवलेला वेळ. त्याच्यामुळे काय फरक पडला की जो शेतकरी वर्ग होता ज्यांना तासनतास ताळकडत बसायला लागत होतं उन्हापानामध्ये, तो वेळ वाचत आहे. आणि 9 वाजता जसं आमचा हरास होते आणि तो रोटेशन पद्धत नव्हते. आज या आडत उडून झाला तर दुसऱ्या वेळेस दुसऱ्या आडत उडून, म्हणजे सर्वांना समान न्याय मिळते. आणि पूर्वी असं होतं की जिथून होतं तिथून चालू होत होता. त्यामुळे काही लोक तिथपर्यंत व्यापारीच पोहोचत नव्हते. त्यामुळे याच्यामध्ये शेतकऱ्याचाही फायदा झाला, अडत्याचाही फायदा झाला, व्यापाऱ्याचाही फायदा झाला. आणि त्याचे नेमके जे त्याचे चांगले परिणाम असे आहेत की सर्व शेतकरी आपले 4 वाजेपर्यंत सर्व माल मोजमाप करून आपली पट्टी करून आपल्या घरी जातात आहे. त्यामुळे निश्चितच आमच्या मार्केटमध्ये घेतलेल्या निर्णयाचं शेतकरी वर्गात आम्ही आणि सर्वच वर्गातून स्वागत होतं. हर हप्त्यापेक्षा यावर्षी या हप्त्यात जरा चांगलीच आवक आहे गव्हाची. आणि आमच्या महालक्ष्मी पळावर 3,000 रुपयापासून तर 2,600-2,700 रुपयापर्यंत चांगल्या पद्धतीचा गहू विकला गेला. आणि मिल क्वालिटी 2,480 रुपयापर्यंत विकला गेला. पहिले जे शेतकऱ्यांचे मोजमाप जे आहे ते रात्रभर चालायचे, परंतु आता दिवसभरामध्ये तोलायच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने असे नियम काढले की फक्त 8 वाजेपर्यंत काटे करण्यात येईल. आणि वातावरणाची काही गडबड जर राहिली तर त्याच्यात टाईम वाढू नये. काय झालं का, शेतकरी सकाळपासून इथं येत होता आणि व्यापारी आणि अडते यानं मनोपल्ली चालू केली होती. 4 वाजताच्या नंतर ते हरास करत आणि रात्री 12-12 वाजेपर्यंत काटे चालू करत. शेतकऱ्याला इथं राहायची व्यवस्था करावी लागेल बाजार समितीने. आणि दुसरी गोष्ट, शेतकऱ्याचा ज्यावेळेस काटा होईल त्यावेळेस शेतकरी हजर नव्हता, व्यापाऱ्याच्या मतानं काटा होऊन जाय. आणि कोण्या काटा करताना कधी 700 ग्रॅम, कधी 800 ग्रॅम, कधी 900, कधी 1 किलोपर्यंत कास्तकाराचा माल जास्त घेत होता. आम्ही 8 वाजताचा जो निर्णय घेतला, 8 वाजतापासून हरास आणि 4 वाजेपर्यंत काटे, यानं शेतकऱ्याचा फायदा झाला. शेतकऱ्याचा माल व्यवस्थित होऊन राहिला, वेळेवर पट्टी भेटून राहिली आणि शेतकरी दिवस दुपारच्या अगोदर आपल्या घरी चालला. गहू विकून समाधानाने घरी परतणारा शेतकरी हीच खरी बाजार समितीची प्रतिष्ठा. एक निर्णय, एक बदल आणि हजारो कास्तकारांच्या चेहऱ्यावर समाधान. परंतु आपण विसरू नये, या निर्णयामागे आहे गेल्या कित्येक वर्षांचा अन्याय आणि अव्यवस्थेचा काळा इतिहास.